की वारकरी संप्रदाय काल आपण पाहिलं, या संप्रदायाचं स्वरूप काय आहे, कार्य काय आहे. अजून काही मुद्दे आपण आजच्या तासामध्ये पाहणार आहोत की संत साहित्य ही जी संकल्पना आहे, संत साहित्य नावाची जी संकल्पना आहे, ती संकल्पना खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामुळे रूढ झालेली आहे. आधी संत साहित्य ही संकल्पना नव्हती. आज आपण वेगवेगळ्या संप्रदायातलं जे साहित्य आहे त्या साहित्याला आपण संत साहित्य असं म्हणत असतो. परंतु विठ्ठल भक्तीच्या परंपरेत निर्माण झालेल्या संतांनी जे साहित्य निर्माण केलेलं आहे त्या साहित्याला संत साहित्य असं म्हटलं जाते. आता संत साहित्य हा जो शब्द आहे, या शब्दाची आता व्याप्ती वाढलेली आहे. व्यापक स्वरूपामध्ये हा जो शब्द आहे, या शब्दाचा अर्थ आता घेतला जातो. अनेक संप्रदायासाठी हा शब्द वापरला जातो. तर सुरुवातीपासून ज्ञानेश्वरांनी नामदेवांनी यांच्या मधुर अशा वाणीमुळे, ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या लेखनामुळे, ज्ञानेश्वरांनी नामदेवांनी केलेल्या त्यागामुळे, ज्ञानेश्वरांनी नामदेवांच्या काळामध्ये इतर जाती धर्मातील संतांनी जे काही लेखन केलेलं आहे किंवा इतर संतांनी या दोन संतांवर जे काही भरभरून असं प्रेम त्यांनी केलेलं आहे, त्यांची जी निष्ठा होती, यातून खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदाय हा आकारास आलेला आहे, त्याची जडणघडण झालेली आहे. म्हणून वारकरी संप्रदाय हा खऱ्या अर्थाने एकेश्वरवादाचा पुरस्कार करतो असं आपल्याला म्हणता येईल. कारण विठ्ठलाशिवाय दुसरं कोणीही नाही. संत नामदेवांनी तर एका अभंगामध्ये म्हटलेलंच आहे की आधी रचली पंढरी मग वैकुंठ नगरी, जेव्हा नवती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. पंढरपूरच्या संदर्भात, विठ्ठलाच्या संदर्भामध्ये अनेक संतांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने आपलं मनोगत त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. म्हणून सुरुवातीचा जो काळ आहे तो काळ फार महत्त्वाचा आहे. कारण संत ज्ञानेश्वर आणि नामदेवांच्या आधी मराठीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये कुठलंच असं लेखन झालेलं नव्हतं. संस्कृत साहित्याच्या ज्या बेड्या आहेत त्या बेड्यामध्ये मराठी माणूस हा अडकलेला होता आणि त्या माणसाच्या पायामध्ये या संस्कृतच्या ज्या बेड्या अडकलेल्या आहेत त्या बेड्या तोडण्याचं काम खऱ्या अर्थाने संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यासारख्या संतांनी केलेलं आहे. म्हणून एका अर्थानं वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये आज काही लोक थोडंसं नकारात्मक सुद्धा बोलत असतात, लक्षात घ्या. परंतु ते बोलायचं म्हणून बोलतात, कारण या संप्रदायाचा त्यांना फारसा गंध नसतो, माहीत नसते. ते संत साहित्य म्हटले की त्यांना वाटते की हे काही दैववादी साहित्य आहे किंवा अंधश्रद्धेशी निगडित आहे, केवळ भक्तीशी निगडित आहे, नामस्मरणाशी निगडित आहे, असं काहीतरी त्यांना वाटतं, म्हणून ते बोलायला लागतात. परंतु संतांच्या ज्या काही चमत्कारिक कथा वगैरे आले ते आपण बाजूला ठेवू. संतांनी परिवर्तनवादाच्या अंगानं जो विचार मांडलेला आहे, संतांनी जी कृती केलेली आहे ते सुद्धा कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आजही 21व्या शतकामध्ये आपण पाहतो बऱ्याच ग्रामीण भागामध्ये अजूनही गोरगरिबांना, दीनदलितांना मंदिरावर प्रवेश दिला जात नाही, मंदिरावर प्रवेश नाही. हे 21व्या शतक आहे.
विज्ञान युग ज्याला आपण म्हणतो, तंत्रज्ञान युग म्हणतो. आज कोर्ट आहेत, कायदे आहेत, पोलीस स्टेशन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, संसद आहे, संविधान आहे, सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आहे. अशाही काळामध्ये अजूनही बऱ्याच ग्रामीण भागामध्ये, बहुतांश म्हणतो मी तर, हे प्रमाण कदाचित 90% वर आहे. लक्षात घ्या, खेडेगावात ग्रामीण भागामध्ये आजही दलितांना मंदिरावर प्रवेश दिला जात नाही, हे वास्तव आहे. मग 13व्या-14व्या शतकातली परिस्थिती ही किती भयावह होती. 13व्या-14व्या शतकामध्ये तर अशा पद्धतीनं आजची सारखी न्यायालय नव्हती, तेव्हा संविधानही नव्हतं. अशा काळामध्ये जेव्हा वेगवेगळे राज्याची सत्ता होती, लोकांची सत्ता होती, किंवा मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची अरेरावीपणा होती, कर्मकांड तर अतिशय सिगेला जाऊन पोचलेला होता. अशा काळामध्ये काम करणं आणि प्रत्येक वेगवेगळ्या जाती धर्मातल्या लोकांना हा माझा आहे, हा माझा आहे, हा संत माझा आहे असं म्हणून त्याला जवळ घेणं आणि त्या पद्धतीचं त्याला स्वातंत्र्य देणं, संप्रदायामध्ये सामावून घेणं, बघा हे काम 13व्या-14व्या शतकामध्ये तितकं सोपं नव्हतं. अतिशय कठीण अशा पद्धतीचं ते काम होतं. आणि ते काम त्यावेळेस नामदेवांना खूप त्रास झालेला आहे. त्रास झाला नाही असं नाही. चोखामेळाला सुद्धा खूप त्रास झालेला आहे. चोखामेळाचे जर अभंग तुम्ही वाचलात, पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल. चोखामेळाने अनेक अभंगातून आपली करुण अशी कहाणी त्यांनी सांगितलेली आहे. त्या काळातल्या वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था त्या काळात कशी होती, हे सगळं चोखामेळांच्या, कर्ममेळाच्या अभंगामध्ये आलेलं आहे. म्हणून 13व्या-14व्या शतकामध्ये कुठल्याच अशा पद्धतीची आपल्याकडे फारशी भौतिक सुविधा नसताना, किंवा कुठल्याच अशा राज्याच्या आहारी न जाता, राजवाड्याच्या आहारी न जाता, आपापल्या पद्धतीनं जेवढं शक्य होईल तेवढं समतेचा जो ध्वज आहे, ममतेचा, स्वातंत्र्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा, समानतेचा, राष्ट्रीय एकात्मतेचा जो ध्वज आहे, तो ध्वज संपूर्ण भारतभर फडकविण्याचं जे काम आहे, ते काम या वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. म्हणून सुरुवातीचा काळ फार महत्त्वाचा आहे, ज्या काळामध्ये संस्कृत भाषेलाच महत्त्व होतं. संस्कृती ही देववाणी असं म्हटलं जात होतं. सर्वसामान्य माणसाची लोकभाषा ही मराठी होती, मातृभाषा होती. त्या काळातली प्राकृत मराठी होती. पण त्यांना त्यांच्या भाषेमध्ये कुठलं साहित्य हे उपलब्ध नव्हतं. म्हणून वारकरी संप्रदायावर टीका करणाऱ्या लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. 13व्या-14व्या शतकामध्ये आध्यात्मिक क्षेत्रामध्ये लोकशाही निर्माण करणं सुद्धा तेवढं सोपं नव्हतं. ते काम अतिशय समर्थपणे वारकरी संप्रदायातील संतांनी केलेलं आहे. काही टीकाकार असं म्हणतात की वारकरी संप्रदायाने सामाजिक क्षेत्रामध्ये समता निर्माण केलेली नाही. त्यांनी काही गुत्त घेतलेलं आहे काय? सामाजिक क्षेत्रामध्ये समता निर्माण केलेली. 13व्या-14व्या शतकामध्ये त्यांनी समतेच्या रस्त्याने जे काही पाऊल टाकलेलं आहे, ते पाऊल सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कारण धार्मिक स्वातंत्र्य देणं, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणं, जर सर्वसामान्य माणसाला बहुजनांनी लिहू नये, वाचू नये, शूद्र माणसांना लिहिण्याचा अधिकार नाही, अशा पद्धतीने आपली जी काही पारंपरिक अशी मांडणी होती, परंपरावादी लोकांची एक मानसिकता होती की शूद्र माणसांनी काही लिहायचं नाही, वाचायचं नाही, त्यांनी त्यांच्या ती शूद्राचीच कामे त्यांनी करायची. अशा पद्धतीची मानसिकता लोकांची होती. आणि त्या मानसिकतेला छेद देण्याचं काम, त्या लोकांची मानसिकता नाकारण्याचं काम, त्याला नकार देण्याचं काम अगदी संयमाने
कुठलीच अशी रक्तरंजित क्रांती होऊ न देता, हे फार महत्वाचं आहे. ते काम वारकरी संप्रदायातील संतांनी सुरुवातीच्या काळामध्ये केलेलं आहे. धर्म सुधारणा ज्याला आपण असं म्हणत असतो, की धर्म सुधारणेचं जे आंदोलन आहे, बघा वारकरी संप्रदायाचं हे कार्य म्हणजे एक प्रकारचं आंदोलन होतं, लक्षात घ्या. धर्म सुधारणेचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर खऱ्या अर्थाने या संप्रदायातील लोकांनी हे आंदोलन सुरू केलं आणि त्या आंदोलनाला यश सुद्धा मिळालेलं आहे. त्यांचं ते आंदोलन हे यशस्वी सुद्धा झालेलं आहे. त्या काळामध्ये त्याचं फळ तर मिळालेलंच आहे, परंतु आजही 21व्या शतकामध्ये आपण पाहतो वारकरी संप्रदायामध्ये वारीमध्ये जाणारे लोक विशेष करून बहुजनातले आहेत. शूद्र ज्यांना तुम्ही म्हणतात ते मोठ्या प्रमाणामध्ये वारीला जातात, ते पंढरपूरचे भक्त आहेत. म्हणून ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी त्या काळामध्ये अशा पद्धतीचं जे आंदोलन त्यांनी उभं केलेलं होतं, धर्म सुधारणेचं आंदोलन, ते आंदोलन त्यांनी त्या काळामध्ये जो त्याग केला, खऱ्या अर्थाने त्या काळात त्यांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न वारकरी संप्रदायाच्या बाबतीमध्ये पूर्ण झालेलं आहे. बहुतांश 90% अधिक ते पूर्ण झालेलं आहे. हे आपल्याला नाकारता येत नाही. आजही खेड्यापाड्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये शूद्र असतील, दलित असतील, आदिवासी असतील, गोरगरीब असतील, सगळे माळ आपल्या गळ्यामध्ये टाकतात आणि जाऊन भजन करत असतात, कीर्तन करत असतात. मी कालच तुम्हाला सांगितले की मुस्लिम व्यक्ती सुद्धा वारकरी संप्रदायामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे जे धर्म सुधारणेचं जे आंदोलन आहे ना, ते आंदोलन 13व्या-14व्या शतकामध्ये करणं, हे आंदोलन उभं करणं, त्या आंदोलनाला आकार देणं, ते आंदोलन पुढे घेऊन जाणं, ते आंदोलन खऱ्या अर्थाने यशस्वी करणं, हे तेवढं सोपं काम नव्हतं. आणि ते काम अतिशय निष्ठेनं संत ज्ञानेश्वर आणि नामदेव या सुरुवातीच्या काळातल्या या दोन संतांनी अतिशय प्रभावीपणे केलेलं आहे. हे आपल्याला खऱ्या अर्थाने नाकारता येत नाही. आणि बघा तुम्ही मध्ययुगीन कालखंडामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की मध्ययुगीन कालखंडामध्ये वेगवेगळ्या लोकांची राजसत्ता होती, अनेकांची सत्ता होती. मध्ययुगीन कालखंडामध्ये अनेक अशा पद्धतीचे लोकांचे अन्याय अत्याचार होत होते. अशा काळामध्ये सुद्धा वारकरी संप्रदाय हा टिकून राहिलेला, हे फार महत्त्वाचं आहे. बघा महानुभाव संप्रदाय 200-250-300 वर्षामध्ये सुरुवातीला संपला, तो 250 वर्षामध्ये. तुम्हाला 14व्या शतकानंतर महानुभाव संप्रदायातलं साहित्य लिहिलेलं तुम्हाला भेटत नाही. 14व्या शतकानंतर महानुभाव संप्रदायातले लेखक तुम्हाला पाहायला मिळत नाहीत, अनुयायी फारसे पाहायला मिळत नाहीत. कारण हे संप्रदाय प्रवाहामध्ये वाहत गेले, म्हणजे ते प्रवाहाच्या विरोधामध्ये जाऊन त्यांनी फारसं काम करण्यामध्ये नंतरच्या काळात या संप्रदायाला यश मिळालं नाही, दुसऱ्या संप्रदायाला, म्हणून ते यशस्वी झाले नाही. परंतु वारकरी संप्रदायाचं तसं नाही. पडत्या काळात सुद्धा हा संप्रदाय अतिशय चांगल्या पद्धतीनं टिकून राहिलेला आहे. हे खऱ्या अर्थाने या वारकरी संप्रदायाचं एक वेगळेपण म्हणून आपल्याला सांगता येईल. अवघाचा संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी. संपूर्ण अवघाचा जे जे भेटे भूत ते ते मानी भगवंत, असं या वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. म्हणून सगळ्या लोकांचा जो संसार आहे तो संसार खऱ्या अर्थाने सुखाचा झाला पाहिजे. सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, माणूस म्हणून त्यांना वागणूक मिळाली पाहिजे. कुठल्याही जाती धर्मातला ब्राह्मण, वैश्य किंवा शूद्र कोणी असेल, ते क्षत्रिय असेल, त्या व्यक्तीकडे आपण माणूस म्हणूनच पाहिलं पाहिजे. त्याचं मूल्यमापन हे त्याच्या जातीवरून, धर्मावरून न करता माणसाचं मूल्यमापन हे त्याच्या भक्तीवरून, त्याच्या ज्ञानावरून, त्याच्या कर्मावरून,
त्याची वारकरी संप्रदायावर असलेली निष्ठा, त्या निष्ठेवरून खऱ्या अर्थाने आपण त्या माणसाचं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. म्हणून तर संत चोखामेळांनी म्हटलेलं आहे ना, ऊस डोंगा परी रस नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंग. नदी डोंगा परी जल नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखा डोंगा परी भाव नवे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. की या अभंगातून त्यांनी हेच सांगितलेलं आहे की माणसाचं मूल्यमापन तुम्ही जातीवरून करू नका, धर्मावरून करू नका. त्या माणसामध्ये चांगले कोणते गुण आहेत त्यावरून तुम्ही त्या माणसाचं मूल्यमापन करा. अशा पद्धतीची जी शिकवण आहे ती शिकवण वारकरी संप्रदायातील संतांची होती. अशा प्रकारची शिकवण या वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्याला खऱ्या अर्थाने दिलेली आहे. म्हणून हा संप्रदाय, कारण नामदेवांनी जी प्रतिज्ञा केलेली आहे, आम्हा सापडले वर्म करू भागवत धर्म, आम्हा कीर्तन कुळवाडी अनेक नाही उद्दिम जोडी, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. बघा, हे सगळे जे अभंग आहेत नामदेवांची, ही नामदेवांनी एक प्रकारची प्रतिज्ञा केलेली आहे. नाही की आपल्याला आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत वारकरी संप्रदायाचं काम आपल्याला करायचं आहे. सर्वसामान्य माणसापर्यंत आपल्याला ज्ञानाचा जो दीप आहे ना, तो दीप आपल्याला पोहोचवायचा आहे. सर्वसामान्य माणसामध्ये खऱ्या अर्थाने त्याचा जे काही मनोबल आहे ते वाढलं पाहिजे. त्याचा आंतरिक जो विकास आहे तो विकास झाला पाहिजे. या उदात्त अशा भावनेने वारकरी संप्रदायातील संतांनी आपलं कार्य हाती घेतलेलं आहे. म्हणून ज्ञानेश्वरांना तर त्याच काळामध्ये साक्षात्कार झालेला लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांना त्याच काळामध्ये साक्षात्कार झालेला आहे. कोणता साक्षात्कार झालेला आहे? त्यांनी असं म्हटलेलं आहे की इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. इवलेसे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. ज्ञानेश्वरांनी जिवंत असतानाच हा अभंग त्यांनी लिहून ठेवलेला आहे. ते म्हणतात की वारकरी संप्रदायाचं जे रोप आता आम्ही लावलेलं आहे, सगळे आमच्या सर्व सोबत असलेले सगळे संत माझ्या सहित, संत ज्ञानेश्वर म्हणतात आम्ही जे हे रोपटं लावलेलं आहे, ते म्हणतात की आता हे रोपटं पार आकाशाला जाऊन भिडलेलं आहे. हे 13व्या 14व्या शतकातच ज्ञानेश्वरांनी सांगून टाकलेले. कशामुळे सांगून टाकलेले? त्यांना माहीत होतं की या वारकरी संप्रदायामध्ये नामदेवासारखे काही निष्ठावान सहकारी आहेत, चोखामेळासारखे निष्ठावान भक्त आहेत. अशा काही संतांमुळं निश्चितच हा संप्रदाय, या संप्रदायाचा विस्तार होणार आहे. हा संप्रदाय सगळीकडे पसरणार आहे. सर्वसामान्य माणूस हा वारकरी संप्रदायाच्या केंद्रस्थानी आहे. हे फार महत्त्वाचं आहे. सर्वसामान्य माणूस, प्रत्येक माणसाला असं वाटतं महाराष्ट्रातल्या, की बहुतांश लोकांना असं वाटते की हा संप्रदाय माझा संप्रदाय आहे. या संप्रदायांनी महाराष्ट्रातल्या लोकांवर संस्कार करण्याचं काम केलेलं आहे. या संप्रदायांनी महाराष्ट्राच्या लोकांना एक प्रकारची नैतिक शिकवण दिलेली आहे. या संप्रदायातील संतांनी महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोचविलेला आहे. या संप्रदायातील संतांनी महाराष्ट्राच्या लोकांना एक प्रकारे जगण्याचं असं बळ दिलेलं आहे. इतकं ते सामर्थ्य या वारकरी संप्रदायामध्ये असलेलं आपल्याला दिसून येते. अशा या वारकरी संप्रदायातले जे काही महत्त्वाचे असे एक संत आहेत, ते संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातले, कसं बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे की ज्ञानदेवे रचिला पाया.
उभारिले देवालया, असं संत बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे. तर संत ज्ञानेश्वरांचं वारकरी संप्रदायामध्ये कोणतं योगदान आहे, त्याचा आपण विचार ज्ञानेश्वरांचं जे काही वाङ्मयीन असं कार्य आहे ते कार्य लक्षात घेऊन आपण करणार आहोत. प्रथमतः एक महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी स्पष्ट करतो. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव 65 नावाचा ग्रंथ लिहिला. आणि त्याचबरोबर संत नामदेवांनी काही अभंग लिहिलेले आहेत. आणि त्याच अभंगामध्ये हरिपाठाचे अभंग आहेत. ज्ञानेश्वरीमध्ये पसायदान आलेला आहे. आता हे सगळं साहित्य ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं आहे, परंतु ज्ञानेश्वरांचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य काय आहे, तर ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यामध्ये कुठेच त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनाचा स्पर्श त्यांनी केलेला नाही. ज्ञानेश्वरांनी आपल्या साहित्यामध्ये लौकिक जीवनाला त्यांनी महत्त्व दिलेलं नाही. लौकिक जीवन, त्यांचं स्वतःचं जीवन ज्ञानेश्वरांच्या साहित्यामध्ये कुठंच आलं नाही. हे सुरुवातीच्या काळातील वारकरी संप्रदायाच्या सर्व संतांपेक्षा हे या संतांचं एक वेगळेपण आहे. नामदेवांनी आपल्या अभंगातून आत्मकथन सांगितलेलं आहे. चोखामेळांनी आपल्या अभंगातून आत्मकथन सांगितलेलं आहे. सावतामाळी, गोरा, कुंभार सगळेजण आपापल्या व्यवसायावर त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणजे स्वतःविषयी त्यांनी भाष्य केलेलं आहे. स्वतःच्या व्यवसायाविषयी भाष्य केलेलं आहे. म्हणजे त्यांच्या अभंगामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने त्या संतांचं आत्मचरित्र पाहायला मिळतं, आत्मकथन पाहायला मिळतं. परंतु असा अनुभव आपल्याला संत ज्ञानेश्वरांच्या संदर्भात येत नाही. संत ज्ञानेश्वरांच्या कुटुंबाला सुद्धा खूप त्रास झालेला आहे. झालं नाही असं नाही. ज्ञानेश्वरांच्या कुटुंबानी किंवा ज्ञानेश्वरांचे वडील जे आहेत, त्यांनी जेव्हा संन्यास घेतलेला होता, विठ्ठलपंत, ज्ञानेश्वर विठ्ठलपंत, आईचं नाव रुक्मिणी आहे. विठ्ठलपंतांनी संन्यास घेतला. पुन्हा ते मग आळंदीला आले. आळंदीमध्ये येऊन त्यांनी गृहस्थाश्रमाचा स्वीकार केला. मग त्यानंतर त्यांना 4 अपत्य झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. त्यावेळी सुद्धा अनेक लोकांनी त्यांना वाईट टाकलेलं होतं. ज्ञानेश्वरांच्या वडिलांना, ह्या सगळ्या भावंडांना लोकांनी वाईट टाकलेलं होतं की संन्यास घेऊन हे पुन्हा गृहस्थाश्रम त्यांनी घेतलेला आहे. तर ही कोणती पद्धत आहे? त्याचाही त्रास या सर्व कुटुंबातील लोकांना झालेला आहे. म्हणून याही अशा परिस्थितीतून ज्ञानेश्वरांची सगळी भावंड आहेत. तुम्हाला माहीत असेल की कदाचित वारकरी संप्रदायामध्ये असं म्हणजे अनेक जण स्पष्ट बोलत नाहीत. समाधी घेतली असं म्हणतात. ज्ञानेश्वरांनी आळंदीला समाधी घेतली. ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला समाधी घेतली. सोपानदेवांनी सासवडला समाधी घेतली. मुक्ताबाईंनी एदिलाबादला समाधी घेतली. ज्याला आपण आदिलाबाद असंही म्हणतात, समाधी घेतली. सांगण्यात तात्पर्य, या संतांनी जी समाधी घेतलेली आहे ना, त्याला कदाचित हा आजूबाजूच्या लोकांचा जो त्रास आहे ना, तो त्रास सुद्धा त्याला कारणीभूत असेल. या अंगानं फारसं बोललं जात नाही. त्रासातून, त्रागातून, प्रचंड अशा लोकनिंदेतून. कारण आज ज्या पद्धतीनं दुर्जन हे अधिक सक्रिय आहेत कुठल्याही क्षेत्रामध्ये, तसं त्याही काळामध्ये दुर्जन सक्रिय होतेच. त्यामुळं फार मोठ्या अशा आनंदानं त्यांनी समाधी घेतलेली असं नाही लक्षात. जेव्हा निवृत्ती,
ज्ञानदेव समाधी घेत होते तेव्हा त्या भावंडांना काय वाटत होतं? तुम्ही जर संत नामदेवांचे चरित्रात्मक जर अभंग वाचलात, संत नामदेवांनी आधी, समाधी आणि तीर्थावळी या 3 भागामध्ये अभंग लिहिलेले आहेत. आणि त्या नामदेवांनी या तिन्ही भागामध्ये ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडाचं चरित्र सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वर आणि भावंडाचं चरित्र सांगितलेलं आहे. काय ते समाधी घेत असताना किती ते रडत होते, त्यांची काय परिस्थिती झाली होती भावंडाची. आज अशा पद्धतीने समाधी घेण्याला वगैरे परवानगी नाही शासनाची. आजच्या काळामध्ये समाधी घेणं म्हणजे एक प्रकारची ती आत्महत्या करून घेणं होय असं बोललं जातं. आणि त्या पद्धतीने जर शासनाला समजलं तर ते समाधी घेऊच देत नाही. परंतु त्या काळामध्ये या संतांनी जे काही समाधी घेतलेली आहे असं आपण म्हणत असतो, तर मला वाटतं एका अर्थाने या संतांनी आपलं जीवनच संपून टाकलेलं आहे. प्रचंड असा लोकांचा विरोध त्या काळामध्ये या ज्ञानेश्वर असतील किंवा नामदेव असतील. कारण संत काय करत असतात की सगळा जो विरोध आहे, सगळी संकट आहे ती पचवत असतात. त्या संकटाचं भांडवल संत कधी करत नाहीत. संत संकटाचं भांडवल कधी करत नाही. जे चांगलं आहे ते लोकांना देत असतात आणि जो त्रास झालेला आहे ते त्रास संत सहन करून घेत असतात. म्हणून ज्ञानेश्वर भावंड असतील, नामदेव असतील, या सगळ्या लोकांना त्याही काळामध्ये या वर्णव्यवस्थेचा, जाती व्यवस्थेचा त्रास झालेला आहे, नाही असं नाही. अशाही परिस्थितीमध्ये, अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं काम खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायातील संतांनी केलेलं आहे. त्यामध्ये प्रथमतः आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये जे काही संत ज्ञानेश्वर आहेत, या संत ज्ञानेश्वरांनी कशा प्रकारचं साहित्य लिहिलेलं आहे किंवा संत बहिणाबाईंनी ज्ञानदेवे रचिला पाया असं का म्हटलेलं आहे? ज्ञानदेवे रचिला पाया या उक्तीचा परामर्श घ्या असा प्रश्न कधी कधी विचारला जातो. असं त्यांनी का म्हटलेलं आहे? किंवा ज्ञानेश्वरांच्या समग्र साहित्याचा आशय काय आहे? समग्र साहित्याचं त्यांचं वेगळेपण काय आहे? या काही गोष्टीचा जो विचार आहे तो विचार आपण